माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज सुद्धा आपण व्हिडिओमध्ये खूप जास्त चर्चा करणार नाही आहे. जोपर्यंत गव्हर्नमेंट फॉर्म होत नाही अगदी फक्त लेवल काय असू शकतात किंवा महत्त्वाचं काय मार्केटकडे पाहण्याचा अप्रोच काय असलं पाहिजे हीच चर्चा आपली असणार आहे. त्यामध्ये अमुक लेवलच्या वरती बाय करा, अमुक लेवलच्या खाली सेल करा असं काही नसणार आहे. लेवल महत्त्वाच्या आहेत त्या सांगून ठेवतो फक्त, पण मार्केटकडे कशा पद्धतीने पाहायचं एवढंच फक्त लक्षात ठेवा. पुढील 2-3 दिवस कदाचित आज ज्यावेळेस NDAची बैठक होईल कदाचित उद्या मोदी देतील राष्ट्रपतींकडे की सरकार बनवते म्हणून, मग त्यानंतर आपल्याला चित्र क्लिअर होईल. कालची कॅन्डल जी होती ना ती इलेक्शनची कॅन्डल होती आणि आजची जी कॅन्डल आहे ना ती एन कॅन्डल आहे. म्हणजे कोणाची? नायडू आणि नितीश कुमार यांची ही कॅन्डल आहे. सकाळी सुद्धा मार्केट ओपनिंगनंतर जरा डामाडोल दिसत होतं, परंतु जसं चंद्रबाबू नायडू यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि ते NDA बरोबर आहेत हे एकदा कन्फर्म झालं की त्यानंतर मार्केटने एक चांगली कॅन्डल फॉर्म केलेली आहे. आणि जो काही फॉल झाला ना जवळजवळ 50% एका दिवसामध्ये कव्हर केलेला आहे. कालचंही तुम्हाला आठवत असेल मी काय सांगितलं होतं, मार्केट जर याच्या खाली राहतंय ना तर थोडं चिंतेचं कारण आहे, परंतु जर याच्या आतमध्ये येतं आहे काही नाही, मार्केट पुन्हा तीच जे कामकाज होतं गेल्या काही दिवसापासून ते सुरू करू शकतं. किंवा मग जर मोदी पुन्हा पंतप्रधान होत आहेत फक्त आता ते कशा पद्धतीने होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच्यामध्ये पाहिजे काय की कोणती मंत्रिपदं मिळत आहेत किंवा लोकसभेचे जे सभापती असतात ते पद मागत आहेत का नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू, याच्यावरती सगळं डिपेंड असणार आहे. आणि आता इथून पुढे सगळ्यांनी इलेक्शनच्या अगोदर म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस आपण होतो ना त्यावेळेस सगळ्यांनी हे चर्चा करून ठेवलेली असणार आहे. सेक्टर आपले निवडून ठेवलेले असणार आहे किंवा कोणत्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायचे. BJPचं गव्हर्नमेंट येतं, गव्हर्नमेंट BJPचं आलेलं आहे, परंतु हे कोलिशनचं गव्हर्नमेंट आहे. त्याच्यामुळे आता इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कोणते सेक्टर महत्त्वाचे आहेत हे विषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये कळवा, पण डिटेलमध्ये. कारण का आता जो फोकस आहे ना जो इथून पाठीमागे सगळे PSU करत होते तो फोकस आता काहीसा बदलताना दिसणार आहे. आणि मग त्याच्यामुळे जे काही तुम्ही सेक्टर निवडले आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला थोडेफार चेंजेस करावे लागणार आहेत. आता मार्केटकडे कशा पद्धतीने पाहू शकतो आपण उद्याच्या दिवस. आज जर झालं सगळं काही क्लिअर झालं तर उद्या कदाचित गव्हर्नमेंट फॉर्म होऊ शकतं आणि मग आपल्याला एक चांगली मुवमेंट पाहायला मिळणार आहे. आत्ता जास्त काही करायचं नाही आहे, ही लेवल मार्क करा किंवा आजचा जो हाय बनलेला आहे त्याच्या आसपास किंवा हा जो मिडल पॉईंट आहे या चॅनलचा तो आहे 22,650 ते 660च्या आसपास. जोपर्यंत याच्या वरती निघत नाही तोपर्यंत आता बाईंगचा विचार करू नका. आणि खूप मोठी जागा येते आहे मार्केटमध्ये काम करताना, कारण कॅन्डल त्या पद्धतीचे बनत आहेत. जर इथून डाऊनसाईड येते ना तर पुन्हा एकदा मार्केट 22,250ला सपोर्ट घ्यायला येऊ शकतं. म्हणजे जे काही शॉर्ट पोझिशन आहेत किंवा बेरिश फॉर्मेशन पोझिशनच्या वीकली बेसिसवरती किंवा थोड्या लॉंग पोझिशन तुम्हाला बनवायच्या आहेत ना त्या 22,250च्या खालीच बनवायच्या आहेत. तोपर्यंत तुम्ही कसलाही विचार करायचा नाही, वरती तुम्ही बाईंग पोझिशन क्रिएट करू शकता. मग येत्या काही दिवसामध्ये कदाचित उद्या जर चांगल्या मार्केटमध्ये सेंटिमेंट चांगला असेल तर कदाचित उद्याच तुम्हाला 23,200पर्यंतची मुवमेंटसुद्धा पाहायला मिळू शकते. पण आता 2-3 दिवसाची एवढी व्हॉलॅटिलिटी आहे. आज विक्स 18वरती आलेला आहे. कदाचित पुढील 1-2 दिवस मार्केट साईडवेज जाण्याचा प्रयत्न करू शकतं. पण उद्या आहे निफ्टीची एक्सपायरी, त्याच्यामध्ये एक मुवमेंट अपेक्षित आहे निफ्टीमध्ये, म्हणून आपण त्या लेवल महत्त्वाच्या घेऊन चाललेलो आहोत. याच्यावरती 22,800 टार्गेट करू शकता, त्यानंतर 23,000 आणि 23,200 राऊंड फिगर सांगतोय. 10-20 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करू शकता. आणि ज्यांना शॉर्ट पोझिशन क्रिएट करायचे ना तर ॲटलिस्ट याच्या खाली मार्केटला निघू द्यात. 22,250ची जी लेवल आहे किंवा 22,400च्या खाली एक विचार करू शकता, परंतु सेफ याच्या खाली जोपर्यंत जात नाही तोपर्यंत शॉर्ट पोझिशनचा विचार करायचा नाही आहे. आता राहिला प्रश्न बँक निफ्टीचा. 18चा विक्स असताना सुद्धा खूप चांगली मुवमेंट. तर इलेक्शनच्या दिवशी ज्या पद्धतीने प्रॉफिट करता आला नसेल एवढ्या मोठ्या फॉलने त्यांना आज अगदी आरामात करता आलेला असणार आहे. मी हा चार्ट आहे ना आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा शेअर केलेलं होतं की याच्या बाहेर पडतोय तर आपल्याला एक चांगली मोठी मुवमेंट पाहायला मिळणार आहे. आणि आज जे काही ट्रेड आम्ही पाहिले होते ना अगदी 100चा 2200 ते 2000 होतं ना, 47,000 किंवा 48 शेवटपर्यंत सुद्धा चांगलं शॉर्ट करून आपल्याला आज पाहायला मिळालेलं आहे. शेवटी जरी हे दिसत असलं 48,800 तरी फायनल क्लोजिंग हे आपल्याला 49,050च्या आसपास आहे. पण महत्त्वाची लेवल काय असणार आहे उद्या याच्यावरती, म्हणजे 49,350च्या वरती जसं आपण निघणार आहोत. लक्षात घ्या 49,350 तर मार्केट पुन्हा एकदा 50,000च्या दिशेने जाण्यासाठी तयार होणार आहे. डायरेक्ट ते टार्गेट ठेवण्यापेक्षा आजच मार्केट बँकेची एक्सपायरी झालेली आहे, खूप सारे पोझिशन्स मोकळे झालेले असतील, ऑप्शन चेनमध्ये तेवढा डेटा नाही आहे. म्हणून आपण पहिलं जे टार्गेट आहे ते 49,500, 49,750 आणि 49,920 या टार्गेटसाठी प्लॅन करणार आहोत. जर आजच्यासारखेच काही न्यूज येते किंवा गव्हर्नमेंटचं क्लिअरेशन येते तर मात्र मग आपण 50,000च्या वरच्या लेवलसुद्धा उद्या पाहू शकतो. आता डाऊनसाईड खरं तर डाऊनसाईड याच्यावरती जोपर्यंत आहोत ना तोपर्यंत खरं तर काळजी करण्यासारखी गोष्ट नाही आहे. आजही काय झालं, हा एक डबल बॉटम या चॅनलमधून मार्केट बाहेर पडलं
परफेक्ट ब्रेकआउट रिटेस्टिंग झाले 47,400. ही लेवल खूप महत्त्वाची आहे. मार्केट जेव्हा पुन्हा एकदा वरती आलेलं आहे ना, तर 47,400 खूप महत्त्वाची आहे. म्हणजे 47,400पर्यंत जोपर्यंत आहात ना, तोपर्यंत बाय ऑन डिप्सचाच विचार करायचा आहे. अदरवाईज तुम्ही दुसऱ्या पोझिशन बनवण्याच्या फंदात पडू नका. आणि मी पुन्हा सांगतो, पुढील 1-2 दिवस जोपर्यंत स्टेबल होत नाही, जे नवीन आहेत, बिगिनर्स ज्यांना आपण म्हणतो नवीन आहेत किंवा ज्यांचं कॅपिटल कमी आहे, त्यांनी मार्केटमध्ये न पडलेलंच बरं. कारण का स्टॉप लॉससुद्धा सध्याला खूप मोठे येत आहेत. म्हणजे कोणताही स्टॉप लॉस तुमचा हिट होऊ शकतो. कधी मार्केट एकाच जागेवरती असते, परंतु ऑप्शनमध्ये मुवमेंट येते. हे पुढे काही दिवस तुम्हाला पाहायला मिळू शकतं. व्होलॅटिलिटी राहण्याची शक्यता आहे. आणि हे जर 1-2 दिवसात चित्र क्लिअर झालं तर 1-2 साईडवेज सेशन होईल आणि मग मार्केट आपली डिरेक्शन पकडू शकतो. त्यामुळे महत्त्वाची लेवल आहे खाली 47,400. अगदी छोटे मोठे ट्रेड क्रिएट करायचे असतील तर या लेवलवरती फोकस ठेवून चला. ही लेवल आहे 48,000. म्हणजे मार्केट फ्लॅट ओपन किंवा थोडंफार गॅप डाऊन होऊन इथे येऊन डबल बॉटम वगैरे बनवतो तर तुम्ही बाईंगचा विचार त्या ठिकाणी करू शकता. अपसाईड जे सांगितले 49,350च्या वरतीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. इंटरेस्टिंग एक चार्ट बनतोय तो आहे मिड कॅपचा. कारण का जो काही फॉल झाला ना, पुन्हा एकदा त्याच इंटेन्सिटीने रिकव्हरी आज आपल्याला पाहायला मिळालेली आहे. हे जे मार्किंग आहे ते अगोदरच्या लेवल ज्या मार्किंग आहेत त्या आहेत. जर उद्या पुन्हा 500च्या वरती निघतं आहे, 11,500च्या वरती जर तुम्हाला मिडकॅप निघताना पाहायला मिळतं आहे तर मिडकॅपचा 12,300चा मार्ग मोकळा होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मिडकॅपमध्ये एक चांगली अपसाईड आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मग जर मार्केट याच्यावरती निघते ना तर तुम्ही एखादा दूरचा किंवा स्ट्रिक्ट स्टॉप लॉसने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. ज्याचं टार्गेट हे 11,700 आणि हे मी पुढच्या 2-3 दिवसाचं टार्गेट सांगते. उद्याच्या येईल अशातला भाग नाही आहे, परंतु 12 आणि 12,300चा विचार करू शकता. डाऊन साईड कुठपर्यंत आहे तर अगदी 11,000 म्हणजे 400 पॉईंट किंवा 300 पॉईंट 11,100 इथपर्यंत तुम्हाला काहीही काळजीचं कारण नाही आहे. जो मेजर सपोर्ट आहे तो 10,700 किंवा 10,800ला आहे, 750 एक्झॅक्ट लेवल. परंतु त्याच्या खाली 11,000च्या खाली जर आपण निघतो आहे 11,100 11,000 याच्या खाली निघतो आहे तर एक डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. परंतु स्ट्रिक्ट एसएलने आणि छोटे मोठे टार्गेटसाठीच प्लॅन करायचा आहे. जोपर्यंत गव्हर्नमेंट फॉर्मेशनचं क्लिअर होत नाही तोपर्यंत बिगिनरने मार्केटमध्ये पडू नका. अजूनही क्वांटिटी कमीच ठेवा. जरी विक्स 18-19ला पोहोचला असला तरीही मुवमेंट चांगल्या होता येते. त्याच्यामुळे क्वांटिटी कमी ठेवा आणि वेळोवेळी आपला प्रॉफिट बुक करत राहा. आणि जर तुम्हाला कोणत्या सेक्टरमध्ये आता इन्व्हेस्ट केलं पाहिजे किंवा जो काही अप्रोच आपला एक 10 दिवसापूर्वी होता तो आता कशा पद्धतीने चेंज होऊ शकतो याविषयी माहिती पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये कळवा. आपण नक्कीच त्यावरती डिटेल 4-5 व्हिडिओची सिरीज घेऊन येऊ. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि